नमस्कार. तर आज मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला पनीरचे पकोडे. तर त्यासाठी मी इथं 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. तर आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे पनीर. चौकोनी शेपचं आपल्याला पनीर कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सर्व पनीर अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी सर्व पनीर कट करून घेतलेलं आहे अशा शेपमध्ये. पकोडे बनवण्यासाठी मी इथं 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, चाळून घेतलेलं आहे. मी एकदम असं बारीक घेतलेलं आहे बेसन मी. यामध्ये घालायची आपल्याला पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, त्यानंतर मी इथं पाव चमचा ओवा घेतलेला आहे. ते आपल्याला हातावर चोळून घालायचं आहे. चोळून घातल्यामुळे आपल्या पकोड्याची टेस्ट खूप छान येते अशा प्रकारे. त्यानंतर तर मी चवीपुरतं मीठ घालणार आहे. तर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत, बाहेर पाऊस पडत आहेत. काहीतरी आपल्याला चटपटीत आणि गरमागरम खावंसं वाटतं. तर बऱ्याच प्रकारचे आपण याआधीसुद्धा मी पकोडे अपलोड केलेले आहेत. तर आता आपण आज पनीरचे पकोडे बनवणार आहोत. खूप टेस्टी लागतात. व्यवस्थित आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे पीठ. अशा प्रकारे आपलं बॅटर झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. जास्त पातळ पण नाही आणि जास्त दाटसर पण नाही आहे. आपल्या पनीरला व्यवस्थित कोटिंग बसली पाहिजे असं मी हे बॅटर केलेलं आहे. तर आता आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे. तर आता आपण पनीरचे पकोडे तळायला घेऊया. तेलसुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. तर आता आपल्याला पनीरचा एक एक पीस घ्यायचा आहे आणि या पिठामध्ये बुडवून हे तेलामध्ये सोडायचं आहे अशा प्रकारे. आपल्याला एक एक करून 4 ते 5 पीस सोडून घ्यायचे आहेत. एक ते 1.5 मिनिटानंतर आपण याला पलटी करून घेतलेला आहे. पनीरमध्ये पाण्याचा अंश राहतो, त्यामुळे थोडंसं आपल्याला जपून ते पकोडे तळायचे आहेत. तेल अंगावर उडत आहे, तर त्यामुळे आपल्याला थोडंसं दूर राहूनच हे पकोडे तळायचे आहेत. व्यवस्थित आपल्याला हे पकोडे तळून घ्यायचे आहेत. आपले पकोडे व्यवस्थित तळलेले आहेत. तर आता आपण काढून घेऊया. बाकीसुद्धा आपल्याला राहिलेले अशा प्रकारेच तळून घ्यायचे आहेत. आपण हे एका टिश्यू पेपरवर काढून घेऊया अशा प्रकारे. तर बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत. दुसरीसुद्धा बॅच आपण व्यवस्थित तळून घ्यायची आहे. दुसरीसुद्धा आपण बॅच यामध्ये तेलात सोडणार आहोत. प्रकारे आता हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित असे गोल्डन कलर होईपर्यंत ही बॅच तळून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता दुसरी सुद्धा बॅच आपली तळलेली आहे. कलर सुद्धा मस्त आलेला आहे.
आता हे सुद्धा बॅच आपण काढून घेऊया आणि राहिलेले आपल्याला आणखीन अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता गरमागरम आपले पनीरचे पकोडे तयार झालेले आहेत. खायला खूप टेस्टी लागतात. हे बनवायला सुद्धा खूप सोपे आहेत. बाहेर पाऊस पडत आहे, आपल्याला काहीतरी गरम गरम आणि चटपटीत खावं असं वाटतं, तर तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारे पनीरचे पकोडे करून बघा. माझी ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.